मी उठलो किंवा उठले. हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार? तर आय वॉक अप. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश मास्टर या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण शिकणार आहोत डेली रूटीनमधील 30 इंग्लिश सेंटेन्सेस जे की तुम्ही रोजच्या आयुष्यात लगेच वापरू शकता. तर चला मित्रांनो सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, दैनंदिन जीवनातील इंग्लिश वाक्य 30 डेली रूटीन सेंटेन्सेस जे की तुम्ही उठताना, ब्रश करताना, ऑफिसला जाताना, ऑफिसहून येताना, घरी असताना, मित्रांसोबत असताना वापरू शकता. अशी 30 इंग्लिश वाक्य तुम्हाला मी आज शिकवणार आहे. मी आत्ताच उठतोय किंवा उठते हे इंग्लिशमध्ये तुम्ही कसं बोलणार? आय एम गेटिंग अप नाऊ. मी आता चेहरा धुतो. कसं बोलणार इंग्लिशमध्ये? आय वॉश माय फेस. मी अंघोळ करतो. हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार? आय टेक अ बाथ और आय टेक अ शॉवर. मी तयार होत आहे. हे वाक्य कसं बोलणार? आय एम गेटिंग रेडी. मी माझा नाश्ता करतो. कसं बोलणार? आय हॅव माय ब्रेकफास्ट. मी कामावर किंवा शाळेत जातो. कसं बोलणार? आय हॅव फॉर वर्क ऑर स्कूल. मी काम सुरू करतो. कसं बोलणार इंग्लिशमध्ये? आय स्टार्ट वर्किंग. मी खूप व्यस्त आहे. कसं बोलणार इंग्लिशमध्ये? आय एम व्हेरी बिझी. मला थोडा वेळ हवा आहे. कसं बोलणार इंग्लिशमध्ये? आय नीड सम टाईम. मी माझे काम पूर्ण केले. कसं बोलणार इंग्लिशमध्ये? आय फिनिश्ड माय वर्क. मी जेवायला जातो. कसं बोलणार? आय एम गोइंग फॉर लंच. मी ऑफिसला परतलो. कसं बोलणार इंग्लिशमध्ये? आय एम बॅक टू द ऑफिस. मी थोडा ब्रेक घेतोय. कसं बोलणार इंग्लिशमध्ये? आय एम टेकिंग अ शॉर्ट ब्रेक. मला थकवा येतोय. कसं बोलणार इंग्लिशमध्ये? आय एम फीलिंग टायर्ड. मी घरी जात आहे. आय एम गोइंग होम. मी घरी पोहोचलो. आय रिच्ड होम. मी कपडे बदलतो. आय चेंज माय क्लोथ्स. मी थोडा आराम करतो. आय टेक सम रेस्ट. मी चहा घेतो. आय हॅव टी. मी टीव्ही बघतो. आय वॉच टीव्ही. मी फिरायला जातो. आय गो फॉर अ वॉक. मी जेवण करतो. आय हॅव अ डिनर. मी भांडी धुतो. आय वॉश द डिशेस. मी माझा फोन चेक करतो. आय चेक्ड माय फोन. मी उद्यासाठी योजना तयार करतो. आय प्लॅन फॉर टुमॉरो. मी थोडं अभ्यास करतो. कसं बोलणार? आय स्टडी फॉर अ व्हाईल. मी झोपायला जात आहे. कसं बोलणार? आय एम गोइंग टू बेड. मला झोप येते. कसं बोलणार? आय एम फीलिंग स्लीपी. शुभरात्री, गुड नाईट. तर मित्रांनो, ही 30 डेली रूटीन इंग्लिश सेंटेन्स रोज वापरायला सुरुवात करा. जास्तीत जास्त या व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त या इंग्लिश सेंटेन्सचा प्रॅक्टिस करा आणि तुमचं इंग्लिश सुधारताना तुम्हाला नक्कीच जाणवेल. तुम्हाला यातलं कुठलं वाक्य सर्वात आवडलं हे कमेंटमध्ये लिहा आणि आजचा तुमचा होमवर्क कंप्लीट करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. कारण पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत ड्रायव्हरसाठी 25 आवश्यक इंग्लिश वाक्ये, इंग्लिश फॉर ड्रायव्हर्स. खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. खूप डिमांडेड व्हिडिओ आहे. ड्रायव्हर्ससाठी 25 आवश्यक इंग्लिश वाक्ये जी की आली पाहिजे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. हा ताजा अपडेट घेऊ. तर मित्रांनो, टाटा, बाय बाय, थँक यू, धन्यवाद.